गोपीचंद पडळकरांचा आटपाडीत भव्य सत्कार सोहळा, शहरातून मिरवणूक काढत पडळकरांवर पुष्पवृष्टी। जालन्यातल्या शिवसैनिकांचा अतुल सावेंच्या पालकमंत्रीपदाला विरोध, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आक्रमक। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीचं कारण अस्पष्ट। लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील हप्ता वितरणास सुरुवात, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नातवासोबत शेती केल्याचा व्हिडिओ समोर, पुढच्या पिढीला शेतीचं महत्त्व कळावं याकरता नातवासोबत शेती करून दिलाय संदेश। भुजबळांच्या नाराजीच्या जटिल प्रश्नावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे उत्तर नाही, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दोन्ही खात्याचा पदभार स्वीकारला, 100 दिवसांचा आमचा प्लॅन तयार, केलं वक्तव्य। कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला पैसे देऊन आणि शिफारसीद्वारे बदली करता येणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। अमित शहांनी केलेलं वक्तव्य केवळ मेलेली काँग्रेस जिवंत करण्याकरता केलं, बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांचं वक्तव्य। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांची मागितली माफी, आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही त्यामुळे सोयाबीनला आम्ही 7,000 रुपये भाव देऊ शकत नाही, यशोमती ठाकूर यांचं विधान। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ठाकरे शिवसेना आक्रमक, शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत केलंय पायऱ्यांवर आंदोलन। सोयगाव इथं रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध, अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन। कल्याणमध्ये अमित शहांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांकडून आंदोलन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीनं निषेध रॅली। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या वतीनं सन्मान मोर्चा, काँग्रेस खासदार कल्याण काळेंच्या नेतृत्वात मोर्चा। मीरा भाईंदरमधल्या घनकचरा विभागातील कामगारांकरता मनसेचं काम बंद आंदोलन, 2 महिने कामगारांना घरी बसवल्यानं आंदोलन। अमित शहांचं वक्तव्य आणि परभणी बीडच्या मुद्द्यांवरून काँग्रेस आक्रमक, चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांच्या उपस्थितीत निषेध मोर्चा। अकोल्याच्या माना गावात अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध, तर परभणीच्या घटनेच्या आरोपीवर तातडीनं कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। जालना तालुक्यातील काकडातांडा या ठिकाणी शंकरपटांचं आयोजन, भाजप प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजन। उल्हासनगरमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकरता मनसेचं आंदोलन, वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्यानं कर्मचाऱ्यांच्या हातात पोस्टर घेऊन आंदोलन। अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध, गडचिरोलीत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निदर्शनं। माझ्या वडिलांसोबत जे झालं ते आरोपीसोबत व्हावं, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी। सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखांचं पहिल्यांदाच आपल्या वडिलांच्या हत्या प्रकरणावर भाष्य। महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं अकलूज इथल्या उपविभागीय अधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयावर निदर्शनं। अमरावतीत क्रिसमस निमित्तानं चर्चवर आकर्षक रोषणाई, खालापूर इथं संत पीटर चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई। पैठणमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी, अचानक गायब झाल्यानं हरभरा गहू पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी पार्कसाठी म्हणून मनपा करणार आता 15 कोटींची उधळपट्टी। नागपूर जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर तडे गेल्यानं दक्षता म्हणून वाहतूक बंद। अकोल्याच्या बाळापूरमध्ये विविध योजनांचा लाभ घेण्याकरता कामगारांची मोठी गर्दी, हजारो कामगार एकत्रित आल्यानं बंदोबस्तात वाढ। पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ आणि विनयभंगाचा आरोप, शिवसेना आक्रमक, अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी। यवतमाळ इथल्या महागाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या 45, शिक्षक मात्र एकच कार्यरत। पैठण तालुक्यामध्ये रब्बीच्या पेरणीकरता लगबग, यंदाच्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिकांच्या पेरण्यांना सुरुवात। आमिर खान यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकी या तालुक्याची समृद्धीकडे वाटचाल। बार्शी टाकी परिसरामध्ये आता विद्रुपा नदीच्या पात्रामध्ये वनराई बंधाऱ्याची निर्मिती। तुरीच्या दरात घट, महिनाभरापूर्वी तुरीला प्रति क्विंटल 10,000 रुपये दर। गोसेखुर्द धरणाचा शेती उपसा सिंचन सुरू असून उन्हाळी धान पिकाला पाणी द्यावं, पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये भाजपची पक्ष सदस्य नोंदणी आणि जिल्हा कार्यशाळा संपन्न, भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पडलीये पार।
सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत. पैठण तालुक्यामध्ये 94,155 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई. नवी मुंबईत वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना सांताक्लॉजनं दिले चॉकलेट. नाताळच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही गांधीगिरी. नांदेडमध्ये झेंडू फुलांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव. फुल उत्पादक शेतकरी संकटात. मुद्रांक शुल्क विभागानं 100 रुपयांचा स्टॅम्प बंद केल्यानं नागरिकांना अधिक पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे 100 रुपयांचा स्टॅम्प पूर्ववत करण्याकरता नागरिकांची मागणी. मंत्रालयातील 6वा मजला अभ्यागतांसाठी बंद होण्याची शक्यता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय होण्याची चिन्ह. गोवंश हत्येचा निषेध करण्याकरता खेड शहरात बंदची हाक. हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याकरता हिंदू बांधवांनी ठेवली आहे बाजारपेठ बंद. कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज कांदा लिलाव सुरू करण्याची गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मागणी. नाशिकमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण. गेल्या 15 दिवसात कांदा उत्पादकांना बसलाय 60 कोटींचा फटका. मुंबईच्या समुद्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या बोट अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. फेरीबोटवाल्यांच्या व्यवसायाला मोठा फटका. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर भिवंडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू. कांबळींकडून उपचाराला प्रतिसाद. ठाण्यातील काही भागात 26 ते 27 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. खेडमध्ये गोहत्या करणाऱ्यांवर मोठी कारवाई. 5 जणांना अटक. साताऱ्यातील शाहूनगर इथल्या घरफोडीचा गुन्हा उघड. आरोपींकडून 1,27,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त. पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 2 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी घेतली आहे ताब्यात. सतीश वाघ हत्येप्रकरणी धाराशिवच्या कळंब शहरातून आरोपीला अटक. अतिश जाधव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. बनावट सोनं देऊन फसवणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेनं घेतलंय ताब्यात. कारवाईमध्ये 2,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. ठाण्यातील प्रसिद्ध अशा ज्वेलर दुकानांवर डल्ला टाकणारा चोरट्यांना ठाणे पोलिसांनी केलाय गजाआड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.